नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहतोय या मालिकेचा आजचा म्हणजेच 17 जुलैचा रिव्ह्यू. आणि आजच्या या एपिसोडमध्ये जे काही घडलं ना त्याची आपण गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत होतो. चला तर मग बघूयात नेमकं काय काय आज घडून गेलं आहे ते. तर सगळ्यात आधी आपल्याला असं बघायला मिळतं की ती जी पद्मिनी असते ना ती मुद्दाम तारिणीला म्हणत असते की आज माझ्या काही मैत्रिणी घरी येणार आहेत आणि आपल्याकडे तर असं म्हणतात की अतिथी देवो भव, त्यामुळे तुला त्यांचा पाहुणचार करावा लागेल. या घरची मोठी सून म्हणून तशी तुझी ती जबाबदारीच आहे. आणि त्यावर तारिणीसुद्धा म्हणते की हो काकू, माहिती आहे मला, आणि तुम्ही ना काही काळजी करू नका, मी पाहुण्यांचा योग्य पाहुणचार करेल. तर पद्मिनी म्हणते पण तो कसा, कारण तुला आणि या केदारला तर कामासाठी बाहेर जायचं आहे ना. जर तू पाहुण्यांचा योग्य पाहुणचार नाही करू शकलीस तर मग आम्ही काय करायचं. आणि त्यावेळी तारिणी बिनधास्तपणे म्हणते की जर मी तुमच्या पाहुण्यांचा योग्य पाहुणचार नाही ना केला तर मी त्यांची अगदी हात जोडून माफी मागेल. आणि ते ऐकून पद्मिनी, निशी, ईशा खुश होतात. चेतना काकूला मात्र थोडीशी काळजी वाटत असते. आणि मग तारिणी, केदार घरातून बाहेर पडतात. तर निशी लगेचच पद्मिनीला म्हणू लागते की मम्मा, आज ना आपण हिला आपल्यासमोर हात जोडायलाच लावू. तर पद्मिनी म्हणते की अगं, हात जोडणं तर काहीच नाही, तू बघ, आज नाही ना मी हिला आपल्यासमोर नाक घासायला लावलं तर नावाची पद्मिनी नाही. आणि त्याचवेळी दुसरीकडे आपला केदार मात्र काळजीने तारिणीला म्हणत असतो की बॉस, हे बघ, आपण ज्या रेडसाठी चाललो आहे ना ती रेड खूप महत्त्वाची आहे. त्यापुढे हा पाहुणचार वगैरे काहीच नाही, तू त्याचा लोड घेऊ नको. आणि त्यावेळी तारिणी म्हणते नाही केडी, असं नाही आहे, दोन्हीही गोष्टी माझ्यासाठी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आणि एका स्त्रीसाठी जितकं तिचं काम महत्त्वाचं असतं ना तितकंच तिचं कुटुंबसुद्धा. तू काही काळजी करू नको, मी सगळं व्यवस्थित सांभाळून घेईल. आणि त्यावर केडीसुद्धा हो म्हणतो, कारण त्याचा तर त्याच्या बॉसवर आणि बायकोवर पूर्ण विश्वास असतो. आणि मग त्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की कत्रीला जी काही टीप मिळालेली असते त्याच्या आधारावर टीम तारिणी एके ठिकाणी रेडसाठी जातात. आणि ती जागा खूपच अडचणीची असते, त्यामुळे टेक्नोला त्यांना हवी ती मदत करता येत नसते. तो थोड्याफार प्रमाणात मदत करतो आणि टीम तारिणी हळूहळू पुढे सरकत जाते. पण त्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की टीम तारिणी त्या ठिकाणी पूर्णपणे तपासणी करते, पण त्यांच्या हाती काहीही लागत नाही. शेवटी तर त्यांना असं वाटू लागतं की कत्रीला चुकीची माहिती मिळाली आहे, पहिल्यांदा टीप फसली, आणि म्हणूनच ते नाराज असतात. पण तितक्यात तारिणीच्या हाती काहीतरी लागतं. सगळेजण आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागतात. तर तारिणीला त्या ठिकाणी काही ड्रग्स सापडलेले असतात. त्यावरून हे सिद्ध होतं की ती जी ड्रग डील असते ती आधीच होऊन गेली आहे. आणि त्यामुळेच ते सगळेजण खूप चिडतात. त्यानंतर मग आपल्याला असं पाहायला मिळतं की टीम तारिणी पुन्हा एकदा त्यांच्या बेसवर येतात. तिथे आपल्या जे मॅडमसुद्धा आलेल्या असतात. आत्तापर्यंत टेक्नोने त्यांना सगळी माहिती पुरवलेली असते. आणि मग जेव्हा तारिणी तिकडे घडलेला प्रकार त्यांना सांगते तेव्हा त्या म्हणतात, म्हणजे याचा काय अर्थ होतो, आपल्याला तिथे पोहोचायला उशीर झाला असाच ना. आणि त्यावर टीम खाली मान घालूनच हो म्हणते. तर जे मॅडम म्हणतात की हे बघा, नाराज होऊ नका, मी काय तुमच्यावर रागवलेली नाही आहे. जर तिथे गुन्हेगार असता आणि तो तुमच्या हातून निसटला असता तर हो, मी नक्कीच नाराज झाले असते, पण आता तसं नाही आहे. पण एका गोष्टीचं वाईट वाटतंय की मला तुमचं कौतुक करण्याची संधी मिळालेली नाही. आणि त्यावेळी तारिणी म्हणते की मॅम, मी ना सगळ्या गोष्टींची जबाबदारी स्वीकारायला तयार आहे आणि यापुढे असं काहीच होणार नाही. तर त्या जे मॅडम म्हणतात की तारिणी, यापुढे असं घडणार नाही, हे ठीक आहे, पण आत्ता हे का घडलं ते शोधून काढणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. ह्या सगळ्यावरून मला तर असं वाटतंय की जितकं स्ट्रॉंग आपलं नेटवर्क आहे त्यापेक्षा अधिक स्ट्रॉंग त्या गुन्हेगारांचं नेटवर्क आहे. आपण तिथे पोहोचणार हे कदाचित आधीच त्यांना समजलं असणार. आणि त्यावेळी तारिणी म्हणते कदाचित असं असूही शकतं, पण माझा ना माझ्या टीमवर पूर्ण विश्वास आहे. माझ्या टीमकडून या रेडबद्दल बाहेर काहीच गेलं नसणार याची मला पूर्ण खात्री आहे. आणि त्यावर त्या जे मॅडम म्हणतात की हो ठीक आहे, काही हरकत नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, यापुढे असं काहीतरी घडता कामा नये. आणि मग त्यानंतर त्या तारिणीकडून गुलाबची फाईल घेतात आणि गुलाबचे जे काही साथीदार असतात त्यांबद्दल तिला माहितीही सांगायला सांगतात. तारिणी गुलाबच्या सगळ्या साथीदारांबद्दल आणि त्या रेव पार्टीनंतर जे काही घडलेलं असतं ते सगळं काही जे मॅडमला सांगत असते. आणि त्यावेळी जे मॅडम तिला विचारतात की
मला सांग, आपल्या नजरेतून काही सुटतंय का गं? तर तारिणी म्हणते नाही, असं काहीच नाही आहे. पण तितक्या त्या जे जे मॅडम फाईलमध्ये युवराज खांडेकरचं नाव पाहतात आणि म्हणतात युवराज खांडेकर, आणि त्यामुळे तारिणी आणि केदार थोडेसे काळजीत पडतात. तर दुसरीकडे ती जी पद्मिनी असते ना, ती युवीला आग्रह करत असते की प्लीज तू आज घरी थांब, माझ्या मैत्रिणींना भेट. आणि युवराज म्हणत असतो की मम्मा हे काय चाललंय गं तुझं, तुम्हा बायकांमध्ये मी काय करणार आहे? तसंसुद्धा ना मला तुमच्याविषयी खूप बोर वाटता, अगं तुम्ही उगाच गॉसिप करत बसता, मला जमणार आहे का ते? पण पद्मिनी म्हणत असते की प्लीज युवी ऐकणार आहे माझं. अरे त्या माझ्या मैत्रिणींना सतत तुझ्याबद्दल चौकशी करत असतात, मला विचारत असतात की युवराज आता तरी काही काम करतो की नाही. त्यामुळे ना मला तर त्यांना दाखवून द्यायचं आहे माझा युवराज आता एमचं भविष्य आहे. तुझ्यात झालेला हा बदल ना मला त्यांना दाखवायचा आहे, त्यामुळे तू प्लीज आजचा दिवस घरी थांब. आणि त्यासाठी हा युवराज नाईलाजानेच हो म्हणतो, त्यामुळे पद्मिनी खुश होते. दुसरीकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की केदार जे जे मॅडमला सांगत असतो की आमच्याकडे युवराजच्या विरोधात जास्त पुरावे नव्हते, आणि त्यावेळी जे जे मॅडम म्हणतात की नक्की हेच कारण आहे की तू त्याचा भाऊ आहे आणि तारिणी त्याची वहिनी, म्हणून तुम्ही त्याला आजपर्यंत अटक केली नाही. आणि त्यावेळी तारिणी म्हणते नाही मॅम, असं काहीच नाही आहे, युवराजच्या विरोधात आमच्याकडे खरंच काहीच पुरावे नव्हते. इनफॅक्ट आम्ही त्याच्या विरोधात एक स्टिंग ऑपरेशनसुद्धा केलं होतं आणि त्यात त्याला आम्ही ट्रूथ सिरम दिलं होतं, परंतु कोर्टात हे सगळं ग्राह्य धरलं जाणार नाही म्हणून आम्हाला थांबावं लागलं. आणि हे सगळं काही ऐकून जे जे मॅडम तिला विचारतात की युवराज खांडेकर आणि गुलाब एकमेकांशी कनेक्टेड आहेत, हे तुम्हाला कधी समजलं? आणि त्यावेळी तारिणी तिने जेव्हा पहिल्यांदा गुलाबला पाहिलेलं असतं त्याबद्दल सगळं काही जे जेला सांगते. तर जे जे मॅडम हसून म्हणतात म्हणजे चक्क एक कुख्यात गुंड खांडेकरांच्या घरात 2 दिवस येऊन राहतो, घरातील कोणीही त्याला पाहत नाही, आणि तारिणी जेव्हा तू त्याला पाहतेस तेव्हा तुला त्याला ओळखता येत नाही, हे असं कसं शक्य आहे? आणि त्यावेळी तारिणी म्हणते की मॅम मी खरं बोलते, मी खरंच त्यावेळी त्याला ओळखत नव्हते. आणि मग त्यानंतर ती पुढील माहिती सांगायला सुरुवात करते. तर त्या जे जे मॅडम म्हणतात की आता या युवराजला कसं जाळ्यात अडकवायचं ना ते मी पाहते, आणि मग त्यानंतर टीम आपल्या घरी निघून जाते. दुसरीकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की पद्मिनी तिच्या मैत्रिणींसोबत गप्पा मारत असते, पण तारिणी केदार अजूनही घरी आलेले नसतात आणि म्हणूनच ती थोडीशी चिडचिडही करत असते. तितक्यात तारिणी केदारची एंट्री होते आणि त्यांना पाहून पद्मिनी रागातच विचारते की कुठे होता इतका वेळ, जा जाऊन पटकन तयारीला लागा. त्यावर ते दोघेजण हो म्हणतात आणि किचनमध्ये जायला निघतात. पण तितक्यात त्याच्या पद्मिनीच्या मैत्रिणी असतात ना, त्या विचारू लागतात की काय गं पद्मिनी, हे दोघेजण कोण आहेत? तर ही पद्मिनी खुशाल म्हणते की अगं ते इतकं महत्त्वाचं नाही आहे, हे आमच्या घरात असेच राहतात. आणि ते ऐकून तारिणीला आणि केदारला वाईट वाटतं, आणि मग केदार त्याच्या बायकोचा मान जपत पुढे येतो आणि त्या सगळ्या बायकांना सांगतो की मी आहे या घरचा मोठा मुलगा केदार दयानंद खांडेकर, आणि ही आहे माझी बायको तारिणी केदार खांडेकर, या घरची मोठी सून. आणि ते ऐकून त्या सगळ्याच बायकांना आश्चर्य वाटतं. त्या एकमेकींना म्हणू लागतात की म्हणजे आपण जे ऐकलं होतं ते खरं होतं तर? आणि त्यावेळी केदार म्हणतो हो, तुम्ही जे काही ऐकलं होतं ना ते खरं होतं, या घरचा मोठा मुलगा आणि मोठी सून आम्ही दोघेजण आहोत, आणि आता तुम्ही काही काळजी करू नका, कारण आम्ही तुमचा अगदी व्यवस्थित असा पाहुणचार करणार आहोत. आणि मग ते किचनमध्ये निघून जातात. तर पद्मिनीच्या त्या मैत्रिणी तिला विचारू लागतात की काय गं, खरंच हा दयानंद खांडेकरांच्या पहिल्या बायकोचा मुलगा आहे का? पण पद्मिनी काही उत्तर देत नाही, ती तो विषयच टाळते. तर दुसरीकडे केदारने सगळ्यांसमोर तारिणीच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो, म्हणून ती थोडीशी चिडलेली असते आणि केदार तिला हसवण्याचा प्रयत्न करत असतो. काकूसुद्धा तिथेच असतात, त्याही तारिणीला हसवण्याचा प्रयत्न करत असतात, पण आपली तारिणी मात्र तोंड फुगवून बसलेली असते. त्यानंतर मग पुढील सीन आपल्याला असा पाहायला मिळतो की तारिणीने सर्व गेस्टसाठी म्हणजेच पाहुण्यांसाठी एक आगळं वेगळं ड्रिंक बनवलेलं असतं, आणि त्यामुळे पद्मिनी तिच्यावर चिडते. पण तिच्या मैत्रिणी असतात ना, त्यांना ते खूपच आवडतं. त्या तर चक्क तारिणीकडून त्याची रेसिपीसुद्धा घेतात, आणि त्यामुळे पद्मिनी, निशी आणि ती जी ईशा असते ना, त्यांचा चेहराच पडतो. त्यानंतर मग आपली चेतना काकू केदारकडे जात त्याला सांगते की अरे केदार, तू इथे थांबण्यापेक्षा भाऊजींसोबत त्यांच्या रूममध्ये जाऊन का नाही बसत, त्यांनासुद्धा बरं वाटेल, तुला माहिती आहे का त्यांना तुझी किती आठवण येते. आणि त्यावेळी केदार म्हणतो काकू, मलासुद्धा बाबांना भेटायचं आहे गं, पण मला भीती वाटते.
ताईने मला काय अट घातली आहे माहिती आहे ना तुला. पण चेतना काकू त्याला समजावताना म्हणते की जा जाऊन तू भाऊजींना भेट, काही होणार नाही, माझ्यावर विश्वास ठेव. मग तारीनेसुद्धा त्याला हो म्हणते आणि केदार सरळ जातो दयानंद खांडेकरांकडे. आणि त्याला पाहून दया काकांना खूप बरं वाटतं, दोघांच्याही डोळ्यात पाणी येतं आणि मग मस्तपैकी ते दोघेजण एकमेकांशी गप्पा मारत बसतात. त्यानंतर मग ती जी पद्मिनी असते ना, ती युवराजला त्याच्या रूममधून बाहेर घेऊन येते. त्याची आणि तिच्या सगळ्या मैत्रिणींची ती ओळख करून देते. त्या सगळ्या बायका युवराजला वेगवेगळे प्रश्न विचारत असतात आणि युवराज थोडासा ऐटीतच त्यांची उत्तरं देत असतो. पण त्यांचं हे सगळं बोलणं सुरू असतानाच तिथे एंट्री होते आपल्या जे म्हणजे जया जगदाळे मॅडमची. आणि त्यांना पाहून त्या युवराजच्या पायाखालची तर जणू जमीनच सरकते आणि तारीनेसुद्धा घाबरते. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमकं काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.